आम्ही बंगाली बाबा, आमच्या मराठीच्या बॉम्बा, म्हणून आम्ही झालो मराठी बाबा. आम्ही वशीकरण स्पेशलिस्ट. तुमचा काय पण प्रॉब्लेम असेल माझ्याकडे यायचा. म्हणजे घरचा प्रॉब्लेम असेल, ऑफिसचा प्रॉब्लेम असेल, लॉजचा प्रॉब्लेम असेल, जरा पण लाजायचं नाही, माझ्याकडे डायरेक्ट यायचा. आम्ही बंगाली बाबा 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 नाचलास मित्रा. क्या बात है. पोरगा लावड करायला लागला. फिनालेला येऊन त्याला कळलं की या स्टेजची गरज काय आहे ती. बाबा बाबा बोल वत्सा, तुझा काय प्रॉब्लेम आहे मला सांग. अरे आता 2 सेकंड पूर्वी बंगाली बाबा होतास ना. कॅरेक्टर कळेपर्यंत तरी बंगाली बोल ना बाबा. अरे चायनीजच्या गाडीवर चायनीज खायला होतो तेव्हा ते चायनीज बोलतात का. मी कशाला बोलू, मी मराठीत बोलणार. अरे मराठीच बोलायचं होतं, मग बंगाली बाबा कशाला झाला. मराठीच्या चुका झाकायला. अरे फायनलला एवढी मोठी रिस्क घेतो तू. अरे रिस्क घेतल्याशिवाय जहागीरदारी मिळत नाही बांगडू. हा मग आम्ही बंगाली बाबा. बोल तुझा काय प्रॉब्लेम आहे. तुला गर्लफ्रेंड पटत नसेल तर मी पटवून देणार. वा. लग्न होत नसेल तर मी लावून देणार. वा वा. बोल तुला कोणाशी लग्न करायचं आहे. बाबा लग्नाचा अर्जंट नाहीये, तो माझा प्रॉब्लेमच नाहीये. नाहीये? माझा प्रॉब्लेम वेगळा आहे. कोणता आहे. यांच्यापासून जरा लांब या. मला ना हास्य जत्रेचा हा सीझन जिंकायचा आहे. हो, मला तो 7/12 आहे ना, तो असा हातात घेऊन मिरवायचा आहे, असं सगळ्यांना दाखवायचा आहे. या ट्रॉफ्या आहेत ना, याच्याबरोबर असे फोटो काढायचे आणि हे फेटे आहेत ना, ते असे डोक्यावर घालून असं सगळीकडे मिरवायचंय. बाबा बाबा मला उपाय सांगा ना बाबा प्लीज. अरे उपाय तुला सुरुवातीच्या सीझनलाच सापडलेला आहे. काय काय सीझनच्या सुरुवातीलाच सापडलेला आहे. सीझनच्या सुरुवातीला हा काय. तुझा पार्टनर सनी भूषण. तो उपाय नाही अपाय आहे बाबा. माझ्यावर सूड उगवायचा ना, म्हणून दिलाय मला तो पार्टनर. असा प्रॉब्लेम आहे काय. मग ठीक आहे, मला जिंकायचंय बाबा. मला उपाय सांगा ना काहीतरी बाबा. तू फक्त जोडी सांग. हा. त्यांना कसं बाहेर काढायचं तर मी सांगतो. काय सांगता. डायरेक्ट ठरवणार. Yes. बेस्ट आहे. हे तेजस आणि प्रियदर्शनी यांचा आधी काहीतरी बंदोबस्त करा. अहो 4 फेटे, सगळ्यात जास्त फेटे त्यांच्याकडे, आणि फक्त शायनिंग मारून मिळवले तो. अहो आपण कुठे राहतो त्या जागेचं नाव साधं माहित नाहीये यांना. म्हणजे ही प्रियदर्शनी हा? कात्रजला पुणे म्हणते. अरे लाज नाही वाटत असं करताना. आणि हा बघा डोंबिवलीचा असून अप्पर मुंबईचा आहे वगैरे सांगतो. विनम्र अभिनेत्री आणि गोंडस अभिनेता. विनम्र आणि गोंडस. विनोद कुठे याच्यात विनोद कुठे. प्रत्येक स्किट नंतर कमेंट, प्रियदर्शिनी तू तर ना छानच करतेस. आणि तेजस तू किती गोड दिसतोस. छान आणि गोड. विनोद कुठे. अरे ही विनोदाची स्पर्धा आहे सांगा यांना. अरे यांच्या स्क्रिप्ट मध्ये विनोद शोधून दाखवावा कोणी. प्रत्येक स्क्रिप्ट मध्ये बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड, गुलुगुलू बोलणार, लिव्ह इन मध्ये राहणार, पप्प्या देणार, फ्लाइंग किस देणार. पुढे काय. एक मिनिट, तू त्यांच्या चुका सांगतोयस की तुला जे पर्सनल आयुष्यात करायला मिळत नाही त्याचं फ्रस्ट्रेशन काढतोय. ते पण आहे, पण हे टेन्शन जास्त आहे बाबा, फ्रस्ट्रेशन नाहीये. अहो एकदा बाई झाला तेवढं एक व्हेरिएशन देऊन फायनलला आला हा माणूस. बाकीचं काय यांचं काहीतरी करा ना बाबा. त्यांच्यावर उपाय शोधण्यासाठी मला रात्रीचा बसावं लागेल. ध्यानासाठी बसावं लागेल. बसावं लागेल. दुसरी जोडी सांग. दुसरी जोडी ती कोपऱ्यातली. यांचं करा काहीतरी.
शिवाली आणि गौरव यांचं पटकन करा, याचा आधी बंदोबस्त करा. अहो ही शिवाली मॅडनेसचा कहर करून करून भाव खाऊन जाते हो दरवेळी. लोकांना वाटतं अगं बाई मूर्ख मुलीचं काय कॅरेक्टर पकडलंय. लोकांना कोण सांगणार, तिला त्याच्यासाठी कष्टच घ्यावे लागत नाही. ती तशीच आहे. तिला कॅरेक्टर पकडावंच लागत नाही. सेम टू सेम. मग आणि हे बघा तिचा पार्टनर गौरव. अहो तुम्हाला माहितीये कोणतंही स्किट द्या, हा गौरव अगं तू असं का करते, अगं तू का अशी बोलतेस, तू डोक्यावर पडलीस का, ही 3च वाक्य बोलतो. या 3 वाक्यांवर तो फिनालेला आलाय बाबा. ठीक आहे, आपण त्याचा आवाज बंद करून टाकू. कसं काय. हे बघ माझ्याकडे एक अंगारा आहे. हा. हा अंगारा घे आणि त्याच्या चहामध्ये टाक. चहामध्ये. हा म्हणजे त्याचा आवाज बसेल. त्याचा आवाज बसला की स्किट पण आपोआप बसेल. बाबा त्याचा आवाज ऑलरेडी झोपलाय. आपण अजून किती बसवणार तो. अरे बापरे. मग ह्यांच्यासाठी पण मला रात्रीचा बसावं लागणार. दुसरं काहीतरी उपाय सांगा ना बाबा, दुसरं काहीतरी उपाय सांगा ना. हा? काय उपाय हा. वेगळी जोडी निवड. वेगळी जोडी. हा ही यांच्याबद्दल काय बोलायचं बाबा. आहा. सुपरहिट जोडी आहे श्रमेश आणि प्रथमेश. हो डेंजर येतो हे. म्हणजे आता या 2 जोड्या आहेत ना, हा? यांचं पण ठीक आहे, या नव्या आहेत. ही मुरलेली जोडी आहे बाबा, तिचं काहीतरी करा बाबा आधी. ह्यांचं काय करायची गरजच नाही. म्हणजे त्यांचं तेच करतील. म्हणजे फर्स्ट सीझनच्या फिनाले प्रमाणे. आठवलं ना तुला. हो अरे ते वेडेच आहेत. हो का. बदनाम आहेत ते. हो म्हणजे त्यांचा रेकॉर्ड आहे ना. रेकॉर्ड असा सॉलिड रेकॉर्ड आहे, माहित नाही तुला. काय काय. ते अख्खा सीझन पेटवतात हा? आणि फिनालेला येऊन विजतात. वा 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 वा. त्यापेक्षा तू वेगळी जोडी निवड. म्हणजे वेगळी सॉलिड जोडी आहे. कोणती. सनी निमिषची जोडी. आणि त्यांना कसं हरवायचं ते मी तुला सांगतो. आपल्यालाच कसं हरवायचं याचा प्लॅन करणार तू. सॉरी 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 सॉरी. सॉरी काय सॉरी, हाच प्रॉब्लेम आहे तुझा. दुसऱ्यांच्या रिहर्सलला जाऊन खूप पण सुचवायचे, स्वतःचे पण साप विसरायचे. तुझ्यामुळे होतंय. अरे कसा जिंकणार मी हा सीझन, मला जिंकायचंय बाबा, प्लीज सुचवा ना काहीतरी उपाय. ठीक आहे, सुचवतो मी उपाय सुचवतो. अरे पण तू जिंकण्याचं एवढं टेन्शन का घेतलायस. का म्हणजे. अरे आपण या स्पर्धेत नाही जाऊ तसं समज. आता हा फिनालेला आल्यावर या स्पर्धेत नाही होत असं समजू. हो. मग इतके दिवस मी जे तुझ्याबरोबर परफॉर्म करतोय ते इथे कोरून घ्यायला परफॉर्म करतोय मी. असं आहे होय. मग काहीतरी उपाय सांगा ना मला. मला जिंकण्यावर काहीतरी उपाय सांगा बाबा. ते काय तुझं चाललंय सारखं सारखं जिंकायचंय जिंकायचंय. मग जिंकण्यासाठी चालू आहे नाही ते. अरे जिंकण्या हरण्यासाठी परफॉर्मन्स करायचा नसतो. मग लोकांना हसवण्यासाठी परफॉर्मन्स करायचा असतो. आयुष्यभर हसवत राहा लोकांना. अरे हास्याचे कारण जे उडवता उडवता जो मायबाप रसिकांच्या डोळ्यातनं अश्रूचा एखादा थेंब गाळण्यासाठी कारणीभूत ठरतो ना, तोच खरा विनोदी कलाकार. व्हेरी गुड. वा बाबा वा. तुमच्यासारखा असा सलग डायलॉग जर पहिल्यापासून माझा पार्टनर बोलला असता ना, मला इथे यायची गरजच लागली नसती आज तुमच्याकडे. काही संपत सांगतो. पण बाबा मी हार मानणार नाही. हा. मी या सीझनला नाही जिंकलो, मी पुढच्या सीझनला येईन जहागीरदारीसाठी. क्या बात. पण मी येणार, पुन्हा येणार पुढच्या सीझनला. येणार ना तू. येणार. मग तुझ्यासाठी पार्टनर पण तयार आहे. काय सांगता. कोण आहे. सनी भूषण. अरे परत तेच यार. नको ना यार. देवा उचल मला, देवा उचल. अरे काय करतोयस. तूच बोलला ना उचल. अरे यार किती फालतू पंच टाकतो तू. मी देवाला सांगितलेलं ना माझे 2-3 पंच राहिलेत ते घेऊ दे ना मला प्लीज. अरे पंचेस महत्वाचे नाही आहेत. मी स्किट उचलला. अरे कुठून येतो तुला